नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. लाडकी बहीण योजना बघा, खुशखबरी होय. कारण महिला आणि बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी जे सगळ्यात मोठी आनंद तुम्हाला दिलेला आहे. कारण तुम्हाला प्रतीक्षा होती की सर सप्टेंबर महिन्याचाच म्हणजे 15वा हप्ता कधी येणार, त्याच्याबद्दल मोठी अपडेट आलेली आहे. आपल्या चॅनलवर नेहमी खरी आणि सत्य अपडेट मी देत असतो. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर बघा काय म्हटलं आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी जे मोठी अपडेट दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्व पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया उद्यापासून सुरू. 2 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यात म्हणजे आधारला जे बँकेचं अकाउंट लिंक आहे त्या खात्यामध्ये निधी जमा. महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी जे स्पष्ट सांगितलेलं आहे की येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये देऊ म्हणून वाटप सुरू करू म्हणून. तर आजची तारीख आहे 9 ऑक्टोबर, म्हणजे 2 ते 3 दिवस म्हणजे तुम्ही रविवारपासून जे आहे धरा, रविवारपासून तुम्हाला पैसे 100% येणार म्हणजे येणार. सगळ्यात आधी आणि सगळ्यात पहिले आपल्या चॅनलवर मी सांगत आहे, महाराष्ट्रामध्ये जितके पण 36 जिल्हे आहेत त्या 36 जिल्ह्यामध्ये जे आहे 2 दिवसामध्ये जे आहे पैसे 100% येणार म्हणजे येणार. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर एकदा लाईक करा. मग आता बघूया की हे पैसे कोणाकोणाला मिळणार आणि कोणाला मिळणार नाही. बघा, ज्या लाडक्या बहिणींची KYC पूर्ण झाली आहे त्या लाडक्या बहिणींना तर 100% पैसे येणार. 1500 रुपये येणार. काळजीपूर्वक व्हिडिओ बघा, व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. 3000 रुपये येणार नाही, 1500 रुपये येणार. आणि ज्या लाडक्या बहिणींची KYC पूर्ण झाली आहे त्यांना तर येणार. ज्या लाडक्या बहिणींची KYC अजून झाली नाही आहे त्यांना सुद्धा 1500 रुपये देऊ असं स्पष्ट सांगितलेलं आहे महिला आणि बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी. तर काळजी करू नका, 2 महिने सरसकट पैसे येणार आहे. KYC करा किंवा नका करू, परंतु लक्षात ठेवा, जर 2 महिन्यानंतर तुमची KYC झाली नसेल तर मात्र मग 2 महिन्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम जाऊ शकतो. म्हणून KYC सुद्धा करून घ्या. जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा. धन्यवाद.